मला काही समजतच नाही आहे माझ्या आयुष्यामध्ये काय चालत आहे आणि काय नाही. मला काही कळतच नाही आहे. आज कारल्याची भाजी, काल बनवली होती वांग्याची भाजी. रोज रोज यांच्यासाठी वांग्याची भाजी बनवा, कारल्याची भाजी बनवा. यांचे कपडे धुवायचे, घरचे कामधंदे करायचे, झाडू लावायचा, घरची साफसफाई करायची रोज. मला काही समजतच नाहीये मी काय करत आहे आपल्या आयुष्यामध्ये. रोज 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 एकच काम. आई स्वयंपाक झाला का? हो येणार रे भाड्या, ये ये ये. झाला 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 स्वयंपाक. ये 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 खायले. काय झालं तुले? काऊन रागून राहिली तू आई? काय झालं म्हणजे? घरचे एक काम धंदे करायला नाही लागत तू ना, फक्त जेवण करायला पाहिजे तुले. अव सोडव, तू आधी सांग तुला कशाची भाजी बनवून राहिली? तुझे डोळे भोक नाही आहेत का रे? तुला दिसून नाही राहिला का? कारल्याची भाजी आहे आज. छी, कारल्याची भाजी काय व आई? कारल्याची भाजी मला नाही आवडत. कारल्याची भाजी दुसरी भाजी बनवायची होती तुले. आलू वांग्याची भाजी बनवायची होती. काय कारल्याची भाजी बनवली? नको बनवू कारल्याची भाजी. मी नाही खाणार कारल्याची भाजी. मी नाही खात. काऊन रे बकरिया? तुला खायची असेल तर खाई. कारल्याची भाजी बनवणार मी. मला एक काम धंदे करू लागत नाही तू. फक्त जेवण करायला येऊन जातस. तुला काही लाज नाही वाटत का रे? तुझी आई मी दिवस रात्र काम धंदे करतो. सकाळी संध्याकाळी स्वयंपाक मीच बनवतो. तुमचे कपडे वगैरे सगळे मीच धुतो. घरचे काम मीच करतो. भांडी वगैरे सगळी मीच घासतो. साफसफाई वगैरे झाडू वगैरे मीच करतो. कधीतरी मला म्हणत नाही रे तू आई मी तुझी मदत करू काय? जर मला एखादी मुलगी असती तर ते माझ्यासोबत मला काम वगैरे करायला लागली असती. आणि तू 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 मुलगा हे काम वगैरे करायला नाही लागत मले. माझी मदत नाही करत काही नाही. कसा मुलगा रे तू? काय आई तू? मी कामधंदे नाही करत काय? करतो तरी कामधंदे, पण स्वयंपाक वगैरे मला बनवता नाही येत. हे स्वयंपाक वगैरे मुलीचे काम आहेत बनवायचे. पोरबार नाही करत हे काम. कोण सांगते रे भाड्या तुले स्वयंपाक वगैरे पोरं नाही बनवत म्हणून? काय रे भाड्या, सगळे पोरं वगैरे पण आता स्वयंपाक बनवतात. हो, जे पोरी कामं करतात ते पोरं पण करतात. हो, आणि पोरं जे कामं करतात ते पोरी पण करतात. सगळे कामं करतात. असं म्हण की तुला कामच नाही करायचे, फक्त जेवण करायचं आयता फक्त. दुसरं काही नाही. अहो आई तू टेन्शन कशाला घेऊन राहिली? तू टेन्शन नको घेऊ. हो बनव कारल्याची भाजी, खातो मी कारल्याची भाजी. काय नाही होत. झाकण झुल्या, तुला काय म्हणून राहिली मी? मला स्वयंपाक बनवायचा त्रास येते. आजच्या दिवस बनवणार आहे स्वयंपाक तू? मला बरं नाही वाटत आहे, मी झोपतो. अहो आई मुलांना मला येत नाही ना स्वयंपाक बनवता, मी कसं बनवू? एक काम कर, आजच्या दिवस बनव. उद्यापासून मी पण शिकतो. मग स्वयंपाक कसे बनवतात सांग मला, मी पण शिकतो मग. अरे तर चोमण्या, आता शिकवतो तुला कशी बनवतो भाजी. चल माझ्यासोबत. इकडे. नाही ना नाही, आता नाही. काहून रे भाड्या? आता शिकवतो तुले, ये लवकर. नाही ना वो, माझा आता मूड नाही आहे. मग तुझ्या कधी मूड होणारच नाही. जाऊ दे रे भाड्या, जाऊ दे, मलाच करावं लागेल सगळे काम. काय झालं वो शांता? काय नाही झालं. अबा काहून रडून राहिली तू? सोडा नाची, जाऊ द्या. काय सांगू तुम्हाला आता मी? काय सांगू आपलं दुःख? रोजचे घरचे काम मीच करतो. स्वयंपाक वगैरे सगळे मीच बनवतो. एक दिवस तरी तुम्ही बनवून बघा किती त्रास येते तर. अबा तर स्वयंपाक वगैरे बनवायचं काम तुझाच आहे ना? काय होते, 1-2 दिवस मी बनवून देतो. हो 1-2 दिवस काही नाही, पण रोज तुलाच बनवा लागेल ना. काय माय बापानं माझं लग्न करून नाही का माझी जिंदगीच बरबाद केला. माझा पण स्वप्न होता चांगली नोकरी वगैरे करणार, सगळं काही करणार. काय करत आहे मी? स्वयंपाक बनवत आहे. अहो तर तुला नोकरी करावायची होती तर लग्न काऊन केलीस तू माझ्यासोबत? मी तुला तर लग्न कायसाठी केलो मी? घरचे कामधंदे करासाठी. माझी हेच लायकी आहे ना. अहो पण तुला नोकरी करायची होती तर मग माझ्यासोबत लग्न नाही करायचं होता, दुसरा मुलगा बघायचा होता. सांगितलं का नाही आपल्या मायबापाले? जाऊ दे सोडा, मी स्वयंपाक बनवतो. अहो आई तू एक काम कर, आणखी काही वर्ष कर काम. घरचे कामं स्वयंपाक वगैरे कर काम आणखी काही वर्ष.
काही वर्षानंतर मी लग्न करणार, माझी बायको येणार, हो तुझी सून येणार, मग तुझी सून काम करणार, मग तू आराम करणार मस्त. सोड रे भाड्या, सोड, जाऊ दे. माझी जिंदगीच बरबाद झाली लग्न करून. काय करताय मी? वाई रडूच नको ना हो. रडू नाही तर काय करू? जा रे, जा तू, जा जा जा, तुम्ही सगळे इथून जा. काय म्हणता मित्रांनो, बघितला का? बघा, शांताबाई कारल्याची भाजी बनवत आहे. तर मित्रांनो, ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि डिअर मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.